अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला गृहीत धरून राजकारण होत होते. हे राजकारण थांबावं, शिवसेनेला न्याय मिळावा. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 6 विधानसभा सदस्य होते, 2 खासदार होते. एक गद्दार खासदार आम्ही घरी बसवलेला आहे आणि 6 आमदारांना पाडताना शिवसेनेचं बोट धरून BJPनं एंट्री केली होती महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील शिवसेनेचा फक्त उपयोग होऊ नये यासाठी आमचा रोड शो आई अंबाबाई देवी साकडे होतं. या साकड्यातून आम्हाला एक सिद्ध करायचं आहे या रोड शोमध्ये की आमच्या पक्षप्रमुखांना न्याय मिळू दे. महाराष्ट्र राज्यातील जी विकास कामं रखडलेली आहेत ती विकास कामं पूर्ण करण्यासाठी, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा त्या सिंहासनावर विराजमान झाले पाहिजेत यासाठी साकडं होतं. आणि कोल्हापूर शहरातलं उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळव. शिवसेनेचा उमेदवार कोण आहे यासाठी नव्हे, पण ही शिवसेनेची ताकद, हजारो महिला आणि हजारो शिवसैनिक आज रस्त्यावर उतरलेले आहेत फक्त आणि फक्त शिवसेनेला न्याय मिळवून देण्यासाठी. नैसर्गिकरित्या शिवसेनेमध्ये काम करताना प्रत्येकाचा उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. उमेदवारी कोणाला द्यायचं हा मातोश्रीचा अंतिम आदेश शिवसैनिकाला असतो. त्यामुळे हा इथं वादाचा विषयच नाही. आज फक्त हजारो महिला आणि हजारो पुरुष जेंट्स रस्त्यावर उतरून जनता शिवसेनेला पाठिंबा देत आहे. जनतेची मनस्थिती फक्त आणि फक्त मशालीच्या बाजूने आहे. देवाच्या कृपेनं उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं जर तिकीट मिळालं तर अतिउत्तम. कमीत कमी 40-50 हजारचा फरक पाडून आम्ही निवडून येऊन दाखवू. पण जर यदा कदाचित नाही दिलं तरी उद्धव साहेब सांगतील त्याच बाजूने आम्ही असंख्य शिवसैनिक लढू.